श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभ्यो नम. नामधारक म्हणे सिद्धमुनी, श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नयनी. तुमचे भाग्य काय वानुवदनी, परब्रह्म देखिले असे. तुमचे प्रसादेसी अमृतपान झाले आम्हासी. आता कष्ट आम्हा कायसी, सकळाभीष्ट लाधलो. तुम्ही भेटले ती मज तारका, दैन्य गेले सकळ दुःख. सर्वाभीष्ट लाधलो सुख. गुरुचरित्र ऐकता मागे कथानक सांगितले. श्री गुरु संगमी राहिले पुढे काय पूर्ववर्तले. निरोपा वेदातारा सिद्ध सांगे नामधारकासी. ऐकवस्था विस्तारेसी, विचित्र झाले येरे दिवसी. एक चित्ते परियेसा नंदी नाम एक ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला सायासे, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊन आला, चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी, पुनरपी केले उपवास. नाना परी कष्टता, स्वप्न जाहले अवचिता. तुवा जावे त्वरिता, गान ग्रामस्थानासी. तेथे असती श्री गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. वेश धरिला असे नरू, तेथे होसील उत्तमांगी. ऐसे निरोप त्यासी जाहले, विप्र म्हणे भले केले. मास 7 का चुकर केले, जरी तुझे हाती नोहेची. जगन्माता तुळजा भवानी, तिचा निरोप घेऊनी. आलो तुझ पाशी ठाकोनी, तू दैवत म्हणून या. दैवत पण ठाऊके जाहले, आम्हासी निरोप दिधले. मनुष्यापाशी जा म्हणितले, तुझे हाती नोहेची काही. तू जगदैवत जगदंबा म्हणविसी, आम्हा मनुष्यापाशी पाठविसी. नाव जाहले दैवतपणासी, भाग्य माझे म्हणतसे. मनुष्यापाशी जा म्हणावयासी, लाज नये कैसे तुम्हासी. ओळख जाहली दैवतपणासी, उपवासी 7 महिने. पहिलेची जरी निरोप देत, इतुके कष्ट आम्हान दे होत. दुराशा केली मी परदैवत, म्हणून दुःख करी नाना परी. ऐसे अनेक परीने दुःख करीतसे तो ब्राह्मण. पुन्हा मागुती पुरश्चरण, करीन म्हणे तो द्विजवर. म्हणे मज बर्वे होणे, अथवा फुला प्राण देणे. ऐसे बोलोनी निर्वाणे, विप्रधरणे बैसला. पुनरपी स्वप्न तयासी, तैसेची होय परियेसी. आणिक समस्त भोपियांसी, तेनेची परी स्वप्न होय. सकळ भोपे म्हणती तयासी, आजी स्वप्न झाले आम्हासी. छळण न करी गा देवीसी, निरोपा सरसा जाई वेगी. तू तरी आता न जासी, आम्हा निरोप झाला ऐसी. बाहेर घालू तुम्हासी, देवळांत येऊ नेदू. इतुके जाहलिया परी, पारणे केले द्विजवरी. पूजा करी नाना परी, निरोप घेऊन निघाला. गानगा ग्रामासी आला, मठी जाऊनी पुसो लागला. भक्तजन सांगती त्याला, संगमी आहेत गुरुमूर्ती. भक्त म्हणती तयासी, श्री गुरु येतील पारणेसी. काल शिवरात्री उपवासी, आता येतील परियेसी. इतुकिया अवसरी श्री गुरु आले साक्षात्कारी. ग्रामलोक द्विजाते वारी, राहे दूरी नको सन्मुख. श्री गुरु आले मठांत, द्विज उभा होता चिंतित. भक्तजन सांगती मात, विप्र एक आला असे. सर्वांगी असे श्वेत, स्वामी दर्शना आलो म्हणत. श्री गुरु म्हणती आपण जाणत, संदेह रूपे आला असे. म्हणती बोलावा मठांत, भक्त गेले धावत. तया द्विजाते पाचारित, आला विप्र अंगणा. दुरोणी देखिले श्री गुरुसी, नमन करीत लोळे भूमीसी. श्री गुरु म्हणती तयासी, संदेह रूपे आलासी का. देवी पासूनी मनुष्यापाशी येणे, झाले काय कार्यसी. संदेह करुणी मानसी, कैसा आलासी द्विजवरा. ऐसे वचन ऐकोनी, आपुले मनीचे जाणिले म्हणून. क्षमा करी गा स्वामी म्हणून, लोटांगणी येतसे. म्हणे स्वामी आपण तमांध, तुझे दर्शने झालो सुबुद्ध. अज्ञाने वेष्टिलो होतो मंद, नेने सोय परब्रह्मा. तू साक्षात वस्तू म्हणून, नेनो आपण तमोगुमी गुणी. आजी माझा सुदीन, दर्शने झालो पुनीत. पापकर्मी पापी आपण, पापात्मा नेने निज खूण. पापे संभवलो पूर्ण, आलो शरण तुझ पाशी. तू भक्तजना आधार, शरणागता वज्र पंजर. ब्रीदवाणिती सचराचर, श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे. आजी माझे कुकर्म गेले,
परब्रह्मचरण देखिले मनोरथ माझे पुरले कृपा सागरा यती राया. तू भक्त जनाची कामधेनू मनुष्यवेशी आलासी अवतरोनू. तुझा पार जाणे कौणू त्रयमूर्ती तूची होसी. जैसी सगरांवरी गंगा पावन करावया आली जगा तैसा तू भक्त सेवक वर्गा तारावया अवतरलासी. काहिल्या झाली पाषाण दिव्य देही झाली लागता चरण तैसे मज आजी निर्गुण झाले स्वामी गुरुनाथा. व्रतबंध विवाह झाली यावरी व्याधी उद्भवली आपुले शरीरी स्त्री राहिली माहेरी स्पर्शो नये शरीर म्हणे. आपुले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता दुःख झाले अपरिमिता संसार तेजुनी निघालो. गेलो होतो तुळजापुरा उपवास केले अपारा मज म्हणती तू पाप भारा नव्हे तुझ बर्वे आता. निरोप दे जा सन्नती जेथे चंदला परमेश्वरी वसती तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणूनी. तेथेही कष्ट केले बहुत नव्हेची काही देवी उबगत निरोप झाला जा म्हणत कृपामूर्ती तुझपाशी. ऐसे माझे दैवहीन उबगताती देव आपण मज देखोनी निर्वाण बाहेर घाला म्हणताती. देवता आपण उपगताती मनुष्य कैसे मज देखती निर्वाणी आलो तुम्हापती निर्धार केला मरणाचा. ऐसा पापी असोनी आपण काय करावे अंगहीन तोंड न पाहती कुष्ठी म्हणून मरण बर्वे या परते. आता असे एक विनंती होय अथवा नव्हे निश्चिती शीघ्र निरोपावे येती दैवते चाळविती आशाबद्धे. मज चाड नाही शरीराची प्राण देईन सुखेची तू रक्षक माऊली शरणागताची निरोपावे दातारा. ऐसे करुणा वचन ऐकून श्री गुरु बोलती हसोण सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याया संगमासी. बर्वा संकल्प सांगोणी स्नान करावा षटकुळ भुवणी अश्वत्थ प्रदक्षिणा करोणी वस्त्रे टाका दूर त्याची. नवी वस्त्रे द्या यासी शीघ्र आणा पारणेसी ऐसा निरोप देती त्यांसी. दोघ गेले झडकरी स्नान करुणी बाहेर आला शरीर वर्ण पालटला. अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण जाहले सर्वांग. वस्त्रे देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकीती दुरेसी जेथे टाकीती ते भूमीसी क्षार भूमी होय त्वरित. सांगा ते घेऊनी द्विजासी सोमनाथ आला मठासी चरणी घातले तयांसी लोक सर्व विस्मित. नंदी नामे केला नमस्कार संतोषे स्तोत्र करी अपार हर्षे जाहला निर्भर लोळतसे पादुकावरी. श्री गुरु म्हणती तयासी तुझी कामना झाली परियेसी सर्वांग आहे कैसी अवलोकोनी पाहे म्हणती. पाहता सर्वांग बर्वे जाहले तावन मात्र जंघेसी राहिले पाहता मन त्याचे भ्याले म्हणे स्वामी असे थोडे. तुझी कृपा दृष्टी झाली असता थोडे राहिले म्हणे केवी आता करीतसे दंडवता कृपा करीगा परमात्मा. श्री गुरु मूर्ती निरोपिती तयासी तू संशय करुणी आलासी मनुष्य काय करील म्हणून मानसी तेने गुणे राहिले थोडे. त्यासी असे एक प्रतिकार तुवा कवित्व सांगावे अपार आमुची स्तुती करावी निरंतर बर्वे होईल तुझ मग. नंदी नामा म्हणे स्वामीसी लिखित नेणे वाचायसी कैसे करू मी कवित्वासी मंदमती असे आपण. काय जाणे कवित्व स्थिती मज नाही काव्य व्युत्पत्ती. स्वामी ऐसा निरोप देती म्हणून चरणी लागला. श्री गुरु म्हणती द्विजासी मुख उघडी काढी जिवेसी विभूती शिंपिती तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणा. चरणांवरी ठेविला माथा उभा ठेवला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेनतासे विसी नव्हे आराणुक. मायापाशी वेष्टोनी बुडत होतो संसार गहनी आठवण न करी कधी मनी तुझे चरणा विसरलो. संसार सागर माया जाळ योनी जन्मोनी 84 लक्ष कुळ आठवण नव्हे तुझे नाम केवळ मंदमती जाहली मज. स्वेदज अंडज उद्भिजेसी जन्मालो पशु योनीसी तव ज्ञान कैचे आम्हासी स्थावर जंगम जय होतो. नाना योनींत मनुष्य विशेष शूद्रादी याती बहुवस जदी होतो त्या जन्मास काय जाणे तुझी सोय. समस्त जन्मांत एक ब्राह्मण जन्म विशेख काय करावे होऊनी मूर्ख गुरु सोय नेने नर. मातेचे शोणीत पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भांत. जैसे सुवर्ण मुशी असे काढत दिवस 5 बुब्धुकार 15 दिवसा होय स्थिर एक रस होऊनी निर्धार. तधी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्वे मज.
मास एक पिंड होय, द्वय मासी शिरपाय, तिसरे मासी सर्व अवयव, नवद्वारे झाली मग. पंचतत्वे होती एक, वायू आप पृथ्वी तेज ख. प्राण आला तत्काळिक, तधी स्मरण कैंचे मज. पाचवे मासी त्वचा रोम, सहावे मासी उच्छवासा, सातवे मासी क्षोत्र जीवा, मेद मज्जा दृढ जाहली. ऐसे नव मास कष्टत, होतो जननी ये गर्भांत. रुधिर विष्ठा मूत्रांत, कष्टलो भारी स्वामिया. माता भक्षी उष्ण क्षार, तेने तीक्ष्णे कष्टलो अपार. पडे लोळे अनेक प्रकार, दुःख तेव्हा सांगू कोणा. मना आले भक्षण करी, दुःख होय मज अपारी. ऐसे नव मास पवरी, माता गर्भी कष्टलो. तधी कैंचे तुझे स्मरण, वेष्टिलो होतो माया वर्णे. स्मरलो नाही तुझे चरण, मग योनी मुखी जन्मलो. उपजताची आपणाची आयुष्य लिहिले ललाटेसी, अर्ध गेले व्रतानिशी रात्री निद्रा मानवा. उरले आयुष्यांत देखा, तीन भाग केले विशेखा. बाल यौवन वृद्धाप्य ऐका, निर्माण झाले तैवेळी. बाळपणी आपणासी कष्ट झाले असम साहसी. मज घालिती पाळणेसी, मूळ मूत्रांत लोळतसे. बाळपणीचे दुःख आठविता, शोक होय मज अपरिमिता. काय सांगू गुरुनाथा, नाना आपदा भोगिल्या. शयनस्थानी मलमूत्रांत निरंतर असे लोळत. आपली विष्ठा आपण खात, अज्ञान तिमिरे वेष्टिलो. एखादे समयी आपणासी पोट शूळ उठे बहुवसी. रोदन करिता परियेसी, स्तनपान मला करविती. क्षुधाक्रांत होय बहुत, मज म्हणती पोट दुखत. अंगुली घालुनी मुखांत, ओखद मज पाजविती. ऐसे क्षुधेने पीडिता बहुत, मज घालिती पाळण्यांत. हलविती पर्यंते गात, क्षुधाक्रांत रुदन करी. म्हणती रुदन करीतो बाळ, मुखी शिंपिती कांजी तेल. रक्षा बांधिती मंत्रे केवळ, नेने माता भूक माझी. पाळण्यांत घालिती कौतुके, प्रावरणांत असता वृश्चिके. मारितसे पाठी डंक, प्रलाप मी करीतसे. आणिक पाळणा हलविती, राहे राहे उगा म्हणती. स्तनपान मागुती करीती, वृश्चिक विष नेनता. तेने दुखे स्तनपान न करी, मागुती घालिती पाळण्या भीतरी. वृश्चिक मज डंक मारी, प्राणांतिक मज होय. माता खाय आंबट तिखट, स्तनपाने मज अपार ओखट. अति मधुर क्षीर आंबट, तेने खोकतसे सर्व काळी. नाना औषधे मज देती, तेने माझे डोळे दुखती. कुंकुम लवण क्षार भरिती, डोळे आले म्हणून या. ऐसे कष्ट धुरंधर बाळपणी झाले अपार. वाढलो कष्ट भोगीत फार, वर्षे 12 लोटली. तधी तुझे चरण स्मरणा, मज कैंचे गा देवराणा. कष्टलो मी याची गुणा, पूर्वजन्म नाठवेची. 2 भाग उरले आपणासी, मदने व्यापिले शरीरासी. जैसा पतंग दीपासी, भ्रमी जेत उन्मत्त. नेने मी गुरु माता पिता, समस्तांते करी निंदा वार्ता. परस्त्रीवरी करी चिंता, कुळाकुळ न विचारी. ब्राह्मणा ते निंदा करी, वृद्धाच्या चेष्टा करी अपारी. मध्ये व्यापिले असे भारी, नाठवती तुझे शरीर चरण. माणसाचे कवळा कारणे, मत्स्य जाय जेवी प्राणे. तैसा आपण मदन बाणे, वश जाहलो इंद्रियांसी. नाना वर्ण स्त्रिया भोगिले, परद्रव्य अपहारिले. सिद्ध महंता ते निंदिले, दृष्टी न दिसे माझे काही. ऐसा मदने व्यापुनी, मागे पुढे न पाहे नयनी. पतंग जाय धावुनी, दीपावरी पडे जैसा. ऐसा वेष्टुनी मदनवाणी, न ऐके सुबुद्धी कधी श्रवणी. सोय न धरी तुझे चरणी, यौवनपण गेले असे. मग वृद्धाप्य आले शरीरासी, उबग होय स्त्रीपुत्रांसी. श्वासोच्छवास कफेसी, सदा खोकला होय मज. अवयव सर्वही गलित होती, केश पांढरे होती त्वरित. दंतहीन, श्रवणे न ऐकी जेत. दृष्टी न दिसे, नासिक गळते. ऐसा नाना रोगे कष्टता, तुमची सेवा कधी घडणे आता. स्वामी तारका श्री गुरुनाथा, संसार सागरा कडे करी.
ऐसा मंदमती आपण न ओळखेची तुझे चरण, तुची केवळ नारायण अवतार तू श्री गुरुमूर्ती, तुची विश्वाचा तारक धरून या नर वेश, त्रयमूर्ती तुची एक परब्रह्म श्री गुरुनाथा, दिवांधनेन ती तुझ लोक, तुझी विश्वाचा पाळक, मी किंकर तुझा सेवक, संसार धुरंधरी तारी मज, ऐसे नाना परी स्तोत्र करीतसे नंदी नाम पवित्र, जन पाहता ते विचित्र त्यांसी म्हणे नंदी नामा, ऐका हो जन समस्त श्री गुरु जाणा परब्रह्म वस्तू, आपण पाप केले बहुत दर्शन मात्रे सर्व गले, जैसे तृणाचे बनविसी अग्नी लागता क्षणे कैसी, गुरु कृपा होय ज्यासी पाप जळे तया परी, चरण पवित्र वितत पुराण ऐसे बोले वेद आपण, सेवा सेवा हो गुरु चरण गुरु वेगळा देव नाही, ब्रह्मदेवा आपण देखा दुष्टाक्षरे लिहिली कपाळिका, तैसेही होय निका श्री गुरु चरणी लागता, जवळी असता निधान का नोळखा हो तुम्ही जण, नरसिंह सरस्वती कामधेनू मजा भजा भजा हो सकळीक, इह सौख्य ज्ञान ऐका अंती पावे वैकुंठ लोका, संदेह नाही होईल सुखा सत्य जाणा हो बोल माझा, नंदी नामा स्तोत्र करिता श्री गुरु संतोषी अत्यंता, भक्तांसी ऐसा निरोप देत कवीश्वर म्हणायासी, कवी बसवरस नाम तयासी निर्धार केला आम्ही भरवसी, ऐसे कृपेने बोलती त्यासी ऐकोनी चरणी लागला, जे का शेष होते जंघेवरी ते तत्काळ गेले दूरी, नंदी नामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा, सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी, कथा करीत कवी बसवर्षी श्री गुरु सेवेसी राहिला, नामधारक म्हणे सिद्ध मुनी दुसरा कवी नरहरी म्हणोनी, तो केवी झाला शिष्य सगुणी, कवेश्वर भक्त जाहला ते विस्तारुणी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी, वांछा नसे मानसी गुरुचरित्र ऐकावे, म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर, नामस्मरण कामधेनू इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विजकुष्ठ परिहारो नाम चतुश्चत्वारिंशोऽध्याय, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु।